आज ना आपण आपल्या सगळ्यांच्या लाडक्या असणाऱ्या नारायणीची दिनचर्या कशी असते ते बघूया। साधारणतः 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्ही बघितले की नारायणी भरडा खायला डायरेक्ट आतमध्ये येते। नारायणीचा भरडा खाऊन झाला की एक अर्ध्या एक तासानंतर आम्ही तिला हिरवा आणि सुका चारा, तर सुक्या चारामध्ये आम्ही काय देतो तर ही कडबाकुट्टी। ही कडबाकुट्टी ना थोडीशी वाळलेली असते, ती खात नाही म्हणून आम्ही याच्यावरती काय करतो की मिठाचं पाणी मारतो। आणि एक कडबाकुट्टी देण्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय की तिची पचनक्रिया चांगली होते, तिला रवंत करायला सोपं जातं आणि जे गॅसेस होणं पोटामध्ये किंवा पोट फुगणं यासारख्या गोष्टी ना अजिबात होत नाहीत। आणि तुम्हाला माहित आहे ना की स्वनिधी पारंपरिक पद्धतीनं लाकडी घाण्यावरती 8 ते 9 प्रकारची तेलं तयार करते, त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडीही आपल्याकडे उपलब्ध असतात। मग त्यामुळं काय होतं, जसं वातावरण बदलेल, ज्या पद्धतीचा सीझन असेल त्या पद्धतीची पेंड ना मी नारायणीच्या खुराकामध्ये ऍड करते। आता माझ्याकडे तुम्हाला दाखवते, ही लाकडी घाण्यावरती काढलेली ना ही बदामाची अशी पेंड आहे आणि त्याचबरोबर कुठली आहे शेंगदाण्याची पेंड आहे। आता कसं हिवाळा आहे, बदामाची पेंड थोडीशी उष्ण असते, त्यामुळे मी आत्ता ना तिच्या भरड्यामध्ये शेंगदाण्याच्या पेंडीबरोबर बदामाची पेंड ही ऍड करते। जर तिळाची पेंड उपलब्ध असेल तर तिळाची पेंड घालते। म्हणजे काय होतं, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी जरी वातावरण बदललं ना तिच्या आहारामध्ये ना आम्ही समतोलपणा ठेवतो, त्यामुळे काय होतं की नारायणीला ते पचायलाही सोपं जातं आणि तिच्या अंगालाही ते एकदम छान पद्धतीने लागतं।